बजाज फायनान्स अधिकाऱ्यांच्या मानसिक छळामुळे तरुण कर्मचाऱ्याची आत्महत्या, पत्नी व कुटुंबियांचा गंभीर आरोप, संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। कोल्हार खुर्द तालुका राहुरी येथील तरुण कर्मचाऱ्यानं कथित मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची गंभीर घटना समोर आली आहे। राहुल सुभाष पुजारी असं मृत कर्मचाऱ्याचं नाव असून ते बजाज फायनान्स कंपनीच्या विमाननगर पुणे येथील शाखेत कार्यरत होते। मृत राहुल यांच्या पत्नी मयुरी राहुल पुजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीतील वरिष्ठ अधिकारी के केनी यांच्याकडून राहुल यांना सातत्यानं मानसिक त्रास, शिवीगाळ तसेच नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या। कामाच्या वेळेपेक्षा अधिक काम लादून अर्वाच्य भाषेत अपमान केला जात असल्याचे राहुल यांनी मृत्यूपूर्वी पत्नीला सांगितल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। या सततच्या मानसिक तणावाला कंटाळून राहुल पुजारी यांनी 17 जानेवारी रोजी वाघोली पुणे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे। त्यांच्या निधनामुळे पत्नी, लहान मुले तसेच वृद्ध आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या घटनेच्या निषेधार्थ बजाज फायनान्स कंपनीच्या राहुरी शाखेसमोर आंदोलन करण्यात आलं असून शाखा बंद ठेवण्यात आली। संबंधित अधिकारी के केनी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। तसेच बजाज फायनान्स कंपनीचे मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, लहान मुलांच्या संगोपन व शिक्षणाची जबाबदारी स्वीकारावी अशीही मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात राहुरी पोलीस स्टेशन, तहसील कार्यालयाने कंपनी व्यवस्थापनाला लेखी निवेदन देण्यात आला आहे। प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते? दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का? या घटनेमुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मानसिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पुजारी आहे, माझे मिस्टर बजाज फायनान्स मध्ये विमाननगरला जॉबला होते। यांचं 8-15 दिवसापूर्वी प्रमोशन झालं। प्रमोशन झाल्यानंतर त्यांच्या कामामध्ये चेंजेस केले, पण जे काम त्यांना जमत नाही ते काम त्यांना मिळालं। त्यांनी कंप्लेंट पण केली की मला हे काम जमणार नाहीये, माझं तुम्ही हे काम मला चेंज करून द्या। तिथं त्यांची ते के केनी सर म्हणून आहेत, त्यांनी सांगितलंय की तुला जमत असलं तर कर, नाही तर रिझाईन टाकून तू घरी जाऊ शकतो। त्यांना त्या गोष्टीवरून रोज त्याच गोष्टीवरून टॉर्चर करत होते, करायचं तर कर, नाही तर काम सोडून घरी जा। मला याच्यावरती माझी लेकरं खूप लहान आहे, मला न्याय मिळायला पाहिजे, बाकी काही नाही। तुमचे पती याबाबत तुम्हाला काय सांगत होते? काय त्रास देतात? त्यांनी मला 2-3 दिवसापूर्वी, म्हणजे हे घटना घडण्याच्या आधी 2-3 दिवसापूर्वी सांगितलेलं की मी जाऊन सांगितलं ऑफिस मध्ये की मला काम जमत नाहीये, तुम्ही मला थोडंसं सहकार्य करा, असं तसं। तर त्यांनी मला सांगितलं की सर मला बोलताय की तुला करायचं तर कर, नाही तर करू नको। बाकी मला याच्या व्यतिरिक्त मला काहीच माहित नाही ऑफिस मधलं ते काय केलंय काही नाही। नेहमी मानसिक तणावात असायचे का? नेहमी असायचे। प्रमोशन झाल्यापासून तणावात असायचे का त्यापूर्वी? हे प्रमोशन झाल्यापासून जास्तच असायचे ते। त्यांचा दबाव होता असं आपल्याला वाटतं? हा, मला वाटतंय होतं म्हणून, कारण तेव्हा तुम्ही वैतागून गेलो म्हणे कामाला वगैरे, सगळ्याला वैतागलो म्हणे। आता तुमची मुलं किती वर्षाची आहेत? माझी मुलगी 8 वर्षाची आहे, मुलगा 6 वर्षाचा आहे। काय मागणी आहे? मला जे माझं हे झालेलं आहे त्याची भरपाई करून देणे त्यांनी। माझ्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, आयुष्यभराचं काय करायचं, मला तेवढं सगळं हे भरपाई करून द्या। माझे मुलं खूप लहान आहे, आयुष्यभर ते जसे व्यवस्थित होतील मला त्याप्रमाणे भरपाई पाहिजे। आमची मागणी असे, आमचे बंधू राहुल सुभाष पुजारी हे पुणे वाघोली या ठिकाणी ब्रँचवर कामाला असताना त्यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारी के केनी साहेब आहेत, त्यांनी त्यांच्यावर खूप मानसिक त्रास दिला, वेळोवेळी त्यांना त्रास दिला, कामाच्या व्यतिरिक्त आवेळ काम दिलं। त्या मानसिक त्रासापायी त्यांनी 17 तारखेला आत्महत्या केलेली आहे। तर आमचं मागणी अशी की त्यांना 2 लहान मुलं आहेत, त्यांची पत्नी ऐन तारुण्यात आहे, या मुलांचं आणि त्या बाईचं भविष्य आहे, म्हणून त्या मुलाचं बाल संगोपनाची पूर्ण जबाबदारी बजाज फायनान्स कंपनी घेऊन त्या कुटुंबाला न्याय द्यावा ही आमची रास्त मागणी आहे। आणि दुसरी गोष्ट, आज जे काही कर्मचारी ते काम करतायत त्यांच्या जीविताचे आम्ही कंपनीकडे नसणार आहे का? त्यांचा विमा उतरवलेला असेल, त्यांचा इन्शुरन्स असेल, पीएफ असेल, हे सगळ्या व्यतिरिक्त त्या कुटुंबाला जी काही आर्थिक भरपाई असेल ती कंपनीने द्यावी। जर 8 दिवसाच्या आत जर कंपनीने या कुटुंबाला न्याय नाही दिला तर महाराष्ट्रभर बँक जेवढ्या शाखा असतील बजाज फायनान्सच्या त्या आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करून याची होणारी सर्व जबाबदारी ही बजाज फायनान्स कंपनीच्या हातात त्यांच्यावर असेल, या आम्ही जाणीवपूर्वक सांगत आहोत। तर कंपनी वेळात लवकरात लवकर या कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा आम्ही ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.